नमस्कार मित्रांनो, रुपया पैसा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मी धनंजय मुठे. या अगोदर आपले ठरल्याप्रमाणे या चॅनलमध्ये आपल्या पैशाच्या बाबतीत पूर्ण नियोजन कसे करायचे याबाबत आपण माहिती घेणार आहोत. अगदी कमीत कमी उत्पन्न असणाऱ्यांना देखील या चॅनलमध्ये आपल्याला महत्त्वाची माहिती मिळेल. मित्रांनो, तुमचे उत्पन्न किती असू द्या, अगदी फार कमी असले तरी या चॅनलमध्ये आपल्याला कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी देखील अतिशय महत्त्वाची माहिती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रथम पैशाचे योग्य नियोजन करण्यासाठी तुम्हाला प्रथम काही प्राथमिक गोष्टींची माहितीही असायलाच हवी. यामध्ये आपण पुढील गोष्टींचा अभ्यास करूयात. मित्रांनो, तुम्हाला तुमचे मासिक अथवा वार्षिक अथवा एखादे काम केल्यानंतर मिळणारे मानधन याविषयी पूर्वकल्पना असायलाच हवी. याबरोबरच मित्रांनो, आपले जर एकापेक्षा जास्त ठिकाणाहून उत्पन्न मिळत असेल तर त्याचीही आपल्याला एकत्रित कल्पना असायला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याकडे एकूण किती उत्पन्न येणार आहे याची आपण गोळाबेरीज केली आहे. चला तर मित्रांनो, आता पुढील मुद्द्यावर लक्ष घालू. चला तर मित्रांनो, आर्थिक नियोजन म्हणजे पैशाचे नियोजन यामधील पुढचा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे खर्च. मित्रांनो, तुम्हाला तुमचे उत्पन्न माहीत झाल्यानंतर तुमचा खर्च किती होणार आहे हे देखील माहिती असायला हवीच. मित्रांनो, आपल्यापैकी बहुतांश लोक मासिक वार्षिक उत्पन्न मिळाल्यानंतर तो खर्च कसा करायचा हे ठरवतात. त्यानुसार ते एक यादी करून त्यामध्ये विविध खर्चांचा समावेश करतात. लक्षात घ्या मित्रांनो, आपण आपल्या खर्चाची यादी करताना आपल्याला आपले गरज कोणती आणि आपली इच्छा कोणती हे लक्षात आले पाहिजे. मित्रांनो, लक्षात असू द्या, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही खर्चाची यादी करताना त्याची विभागणी गरज आणि इच्छा यानुसार करायला हवी. पैशाच्या बाबतीत विचार करताना वास्तविकता आणि भावनांचा या दोन्हींचा समतोल आपल्याला साधता आला पाहिजे. एखादा खर्च जर तुमची इच्छा असेल परंतु तो तुम्हाला गरजेच्या लिस्टमध्ये समाविष्ट करून घ्यायचा असेल तर तो का करून घ्यायचा असेल याचे कारण स्वतःला विचारा. ठोस कारण मिळाले तरच त्या खर्चाला आपल्या गरजेच्या लिस्टमध्ये समावेश करून घ्या. मित्रांनो, लक्षात घ्या, केव्हा केव्हा गरज नसलेली वस्तू केवळ तुमची इच्छा आहे म्हणून तुम्ही विकत घेत असाल तर गरजेची वस्तू विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसा नसतो किंवा एखादी गरजेची वस्तू तुम्हाला विकावी लागते. त्यामुळे खर्च करताना तो खर्च करणे आवश्यक आहे का, तो खर्च केला नाही तर चालेल का याचे प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारा आणि उत्तर मिळाले तर त्यानुसार कारवाई करा. खर्चाची विभागणी इच्छा आणि गरज यामध्ये झाल्यानंतर खर्चाचे प्रकार आपण पुढील प्रमाणे ठरवूयात. यामध्ये देखील आपण गरज आणि इच्छा याची वर्गवारी करू शकता. प्रथम खर्चाचा प्रकार आहे फिक्स्ड एक्सपेन्सेस म्हणजे निश्चित खर्च. मित्रांनो, निश्चित खर्च म्हणजे असे खर्च की जी महिन्याला वर्षाला ठराविक असतात, त्यामध्ये काहीही बदल होत नाही. उदाहरणार्थ घराचे भाडे, विमा हप्ता, कर्जाचा EMI. मित्रांनो, दुसरा खर्चाचा प्रकार आहे परिवर्तनीय खर्च म्हणजेच व्हॅरिएबल एक्सपेन्सेस. मित्रांनो, हे व्हॅरिएबल एक्सपेन्सेस म्हणजेच परिवर्तनीय खर्च असे असतात की ते गरजेचे आहे परंतु त्याचे महिन्याला त्याची अमाऊंट ही कमी जास्त होत असते. उदाहरणार्थ किराणा, तुमचा गाडीवरील इंधनाचा खर्च इत्यादी. मित्रांनो, या पुढील प्रकार आहे विवेकात्मक खर्च. मित्रांनो, हा विवेकात्मक खर्च थोडाफार तुमच्या इच्छा या कॅटेगरीमध्ये मोडतो. त्यामुळे हा खर्च तुम्ही तुमच्या विवेक वापरून कमी अधिक करू शकता. उदाहरणार्थ सिनेमा पाहणे, एखादा छंद जोपासणे, नाटक पाहणे इत्यादी. त्यानंतर पुढील प्रकार पडतो तुमचा बचत आणि गुंतवणूक. मित्रांनो, आर्थिक नियोजन करताना हा सगळ्यात महत्त्वाचा, एक वेळ मी म्हणेल आर्थिक नियोजनाचा हा बचत आणि गुंतवणूक एक आत्माच आहे. त्यामुळे याविषयी आपण पुढील प्रकरणामध्ये अतिशय सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्यानंतर खर्चाचा प्रकार येतो मित्रांनो वैयक्तिक कर्ज पेमेंट. तुमचे क्रेडिट कार्डचे पेमेंट, तुमचे पर्सनल लोन घेतले असेल, वैयक्तिक कर्ज घेतले असेल तर त्याच्या हप्त्याचे पेमेंट. त्यानंतर मित्रांनो शैक्षणिक खर्च हा देखील एक खर्चाचा प्रकार आहे. त्यानंतर मित्रांनो आरोग्यावर होणारा खर्च हा देखील एक खर्चाचा प्रकार आपण गृहीत धरूया. मित्रांनो, पुढील प्रकार आहे आपत्कालीन खर्च. अनपेक्षित खर्च टाळण्यासाठी हा खर्च आपण करत असतो. तर मित्रांनो, पुढचा प्रकार आहे कर. यामध्ये प्राप्ती कर, मालमत्ता कर इत्यादी करांचा समावेश असतो.
पुढचा प्रकार येतो निवृत्ती निधी. आपली रिटायरमेंट प्लॅनिंग करण्यासाठी हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा प्रकारे काही ठळक खर्चाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, मी हे सांगितलेले खर्चाचे प्रकार सगळ्यांचेच असतील असे नाही. हा एक सामान्य जनरली माणसांच्या आयुष्यात येणारे खर्चाचे प्रकार आहे. त्यामुळे कृपा करून आपण कोणत्याही उत्पन्नाच्या कॅटेगरीत असाल, आपले उत्पन्न वार्षिक, मासिक किंवा एखादे काम केल्यानंतर मिळणारे मानधन असेल तर त्यानुसार या खर्चाची वेगवेगळ्या प्रकारे विभागणी होते. मित्रांनो, खर्च हा असा प्रकार आहे की तो आपले भविष्य ठरवत असतो. त्यामुळे खर्च करताना फार विचार करून करावा लागतो. काही वेळा खूप लोकांकडून असे निदर्शनास येते की त्यांची ज्या इच्छा असतात त्याच त्यांना गरजेच्या वाटू लागतात. त्यामुळे काय होते मित्रांनो, त्यांचे पुढील पूर्ण आर्थिक नियोजन कोलमडून जाते. एका भावनेच्या क्षणात वाहून ते नको असलेली वस्तू किंवा आत्ता सध्याला गरज नसलेली वस्तू विकत घेऊन, म्हणजेच काय तर ते लॅबिलिटीज विकत घेऊन पुढील भविष्यकाळासाठी त्यांचे पूर्ण आर्थिक नियोजन ढासळून टाकतात. त्यामुळे खर्च करताना आपल्या भावनांवर थोडा कंट्रोल ठेवून आपण तो केला पाहिजे. मित्रांनो, ज्याचे खर्च व्यवस्थित असतो त्याचंच भविष्यकाळ आर्थिक नियोजन हे व्यवस्थित असते. मित्रांनो, मी तुम्हाला जे खर्चाचे प्रकार सांगितले आहेत त्यामध्ये आपल्या उत्पन्नाची कशी विभागणी करायची हे आपण पुढील प्रकरणामध्ये बघणार आहोत. त्यामुळे चिंता करू नका, पुढील व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, चांगल्या अशा कमेंट करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. नमस्कार.